वेस्टर्न म्हणलं आम्ही दोघींनी डोक्याला हात लावला की अरे साड्या बिड्या सोप्या पडतात. खूप सोपं पडतं. हार आमचे सेम होते ना, माझा आणि पार्थचा हार होता सेम आणि याचा आणि काव्याचा सेम. आमच्यासाठी तर आम्ही सकाळपासून एक्साइटेड आहोत. आम्ही एकत्र आहोत, मग आम्ही एकत्र व्हॅनिटी Ready मिळवण्यासाठी झालो. स्ट्रगल केलं, मग एकत्र व्हॅनिटी मिळवली. त्यामुळे आमच्यासाठी काय आई मुलगी दिवस आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवर लग्नानंतर होईलच प्रेम या टीमने एंट्री घेतली. कसे आहात तुम्ही सगळे? खूप छान, खूप मस्त. Yes, पण मला सांगा आज किती एक्साइटमेंट आहे, कारण की या रेड कार्पेटवर नेहमी असं असतं की पारंपरिक पोशाख असतो, पण वेस्टर्न थीम होती. जेव्हा तुम्हाला कळालं ही एक्साइटमेंट किती डबल झाली आणि किती चर्चा झाली यावर खरं तर. ज्या पद्धतीने दोघींनी बघितलं. वेस्टर्न म्हणलं आम्ही दोघींनी डोक्याला हात लावला की अरे साड्या बिड्या सोप्या पडतात. खूप सोपं पडतं आणि आपल्याला जरा एक कॉन्फिडन्स असतो आपल्या साडी आणि या सगळ्यात. पण ठीक आहे, आम्ही जमवलंय काय मॅनेज. पण याची चर्चा होत होती, म्हणजे मुलींमध्ये त्याला विचारेन, मुलींमध्ये अतिशय जास्त चर्चा होत होती. नाही, चर्चा होतच होती आपापसात, सगळ्यांची चर्चा होत होती. त्याचं कन्क्लुजन काही निघत नव्हतं. आमची एक चर्चा सबशेल आपटली सुद्धा. आम्ही काही कलाकार एकत्र एका चर्चेत सहभागी झालो, पण मग ही चर्चा पण आता सध्या अजूनही ती वरात आहे लालबाग मधली, ती व्हायरल होते आणि प्रेक्षकांनी खूप प्रेम त्या वरातीवर वेगळं केलंय असं वाटतंय. सो किती मजा केलीत. आणि मला एक किस्सा जो कोणालाही कळाला नसेल असा तिकडे घडलाय, जो तुम्हाला माहिती असेल असा कोणता घडलाय? हार आमचे सेम होते ना, माझा आणि पार्थचा हार होता सेम आणि याचा आणि काव्याचा सेम. सो याचे काही आपण संबंध मालिकेशी लावू शकतो की पुन्हा काही ट्विस्ट पाहायला मिळेल? नाही, कॉस्ट्युम डिपार्टमेंटची थोडीशी चूक झाली, एवढंच होतं. हो, बाकी काही नाही. तिथे हार अचानक आले आणि हार घालायचे मग पटापट जे हार हाती आले ते घातले गेले आणि नेमके ते तसेच आले. येस, पण आता हे रेड कार्पेट वर्ष झाले मालिकेला होत आलं आणि आता हे रेड कार्पेट म्हणजे तिसरं चौथं रेड कार्पेट असेल. ते किती एक्साइटमेंट असते या सगळ्यांना भेटण्याची आणि वेगळा सोहळा एन्जॉय करण्याची. नाही, खूप छान आहे. जसं काय होतं की एव्हन आम्हाला म्हणजे बाकी असं आम्हाला भेटता येत नाही सगळ्यांना, कारण प्रत्येक जण रेग्युलर शूट करत असतो. अगदीच जर बाजूला कुठे शूट असेल की बाबा बाजूला आज तुमचा स्टुडिओ आहे तर येणं जाणं, अदरवाईज असं भेटणं होत नाही, फोनवर बोलणं होत नाही. हेच एक निमित्त असतं की सगळ्यांना भेटता येतं, बाबा तुमचं शूट कसं चाललंय, काय चाललंय, हे चाललंय ते चाललंय, एवढं विचारता येतं. त्यामुळे छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण ताई आता लेखही या परिवाराचा भाग झालीये, एक ती वेगळी एक्साइटमेंट असेल. आणि रेड कार्पेटवर ती जस्ट तिचं नाव घेतलं आणि ती आलीये. किती छान वाटतं आज हे. सिमिलर दिसतं. किती ना खूप. बापरे म्हणाले. So, ही वेगळी एक्साइटमेंट हेच विचारत होती की पहिल्यांदा हे रेड कार्पेट एकत्र असणार आहे. कसं वाटतंय खरं? आमच्यासाठी तर आम्ही सकाळपासून एक्साइटेड आहोत. आम्ही एकत्र आहोत, मग आम्ही एकत्र व्हॅनिटी Ready मिळवण्यासाठी झालो. स्ट्रगल केलं, मग एकत्र व्हॅनिटी मिळवली, रेडी झालो. त्यामुळे आमच्यासाठी काय आई मुलगी दिवस आहे. पण किती आधी आईकडनं टिप्स घेतलेल्या किंवा लुक साठी कोणी मदत केली आईने, की तू आईला मदत केली? नाही नाही, आम्ही आईच करते मला मदत, मी त्यात पुढे नाही, आई कारण पुढे. मगाशी तिने सांगितलं, तिने काय केलं नाहीये, मीच करते तिला. आता तर चुकून बोलली असती. माझं काहीच म्हणणं नाहीये याच्यावर, मी अजिबात काही मेहनत घेत नाही स्वतःवर, ते हीच करते मला की नाही दिसलं पाहिजे चांगलं वगैरे, हे सगळं ही मला सांगत असते. सो काहीतरी प्रयत्न करते छोटासा, कारण मी फार हौशी नाहीये, ही आहे. पण मला असं वाटतं काही वर्षांनी इथेही असंच असणार आहे, मायले की उभ्या असतील आणि तेव्हा माहित नाही. खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.